गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. खूप वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक खूप मोठा विचारवंत आणि विद्वान माणूस राहत होता. त्याचं नाव होतं जॉर्ज स्मिथ. भविष्यकाळात काय घडू शकतं याचा तो खूप विचार करायचा. पंतप्रधानांना बऱ्याच बाबतीत अतिशय उपयुक्त असे सल्ले देखील द्यायचा तो. 20 वर्षांनंतर या देशात अदमासे किती लोक राहत असतील याचाही अंदाज त्यानं बांधला होता. मग त्यासाठी किती शाळा, किती रुग्णालय आणि रस्ते कसे बनवावे लागतील याचाही नीट विचार त्यानं केला होता. या इतक्या लोकांचं जर पोट भरायचं असेल तर देशात किती अन्न पिकवावं लागेल, किती धान्य बाहेरील देशांमधून आयात करावं लागेल या सगळ्याचाच हिशोब त्यानं मांडला होता. त्याच्या त्या सर्व उत्कृष्ट आणि अचूक हिशोबामुळे सरकारला पण भविष्यकालीन योजना बनवण्याचं काम सुकर आणि सोपं झालं होतं. या जॉर्ज स्मिथला नवनवीन योजनांवर आणि उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी वारंवार पंतप्रधानांच्या ऑफिसात जाऊन त्यांची गाठ घ्यावी लागत असायची. एक दिवस असाच पंतप्रधानांनी त्याला एका बैठकीला बोलावलं होतं. मग तो आपल्या घोडागाडीत बसून त्यांच्या ऑफिसकडे निघाला. जॉर्ज हा सदा न कदा विचारातच गडलेला असायचा. आपल्याभोवती काय घडतंय त्याची त्याला नीटशी जाणीवही नसायची. आजसुद्धा तो आपल्या घोडागाडीतून जात असताना शेत, जहाजं, घरं अशा विविध विषयांवर विचार करण्यात तो गर्क होता. अचानक त्याची घोडागाडी एक धक्का बसून थांबली. त्याची विचारांची तंद्री देखील भंग पावली. रस्त्यात काहीतरी गडबड गोंधळ चालू होता. सगळ्याच घोडागाड्या थांबलेल्या दिसत होत्या. खरं तर जॉर्ज परत आपल्या विचारात गढून जायचा, पण आज मात्र तसं अजिबात झालं नाही. काहीतरी चमत्कारिकच गोष्ट घडली आणि तो परत विचारात गढून जाऊच शकला नाही. एक फार उग्र दर्प सगळ्या आसमंतात भरून गेला होता. इतका उग्र की कधी कुणीही ताबडतोब खिशातला रुमाल काढून नाकाला लावावा इतका उग्र. त्यामुळे आज जॉर्ज काही केलं परत विचारामग्न अवस्थेत बसून राहू शकेना. आपल्याभोवती काहीतरी विचित्र घडतंय या जाणीवेनं त्याला अस्वस्थ करून सोडलं. तो मनातल्या मनात एका समस्येची उकल करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता, पण त्या घाणेरड्या वासामुळे, त्या उग्र दर्पामुळे त्याचं मन सारखं विचलित होत होतं. लक्षच लागत नव्हतं मुळी. मग त्यानं गाडीवानाला हाक मारली. "अरे लुईस, हा विचित्र उग्रदर्प कसला आहे?" गाडीवानाला म्हणजेच लुईसला आपल्या धन्याच्या विसरभोळेपणाची सवयच होती. तो म्हणाला की घोड्याची लीद. घोड्याची लीद? या गोष्टीबद्दल तर जॉर्जनं आजवर कधीच विचार केलेला नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनात दुसरा कोणताच विचार येत नव्हता. जरा वेळानं त्याची घोडागाडी पंतप्रधानांच्या ऑफिससमोर येऊन थांबली. पण जॉर्ज मात्र आतच बसून राहिला. तो विचारात खूपच गढून गेला होता. अखेर लुईसनं आपल्या मालकाच्या खांद्याला स्पर्श करून त्याला त्याच्या तंद्रीतून जागं केलं आणि त्याला उतरण्याची विनंती केली. जॉर्ज प्रतीक्षालयाकडे चालत जात असतानासुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत होता. तो घोड्यांबद्दल आणि घोड्याची लीद, तो उग्र वास, अशा सगळ्या गोष्टींबद्दल. इतक्यात पंतप्रधानांचा सेक्रेटरी त्याला भेटायला आला. हा पंतप्रधानांचा सेक्रेटरी म्हणजेच की ॲडम. हा जॉर्ज इतका शिकलेला आणि विद्वान जरी नसला तरी देखील तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता. तो जॉर्जचं स्वागत करून क्षमायाचना करत म्हणाला की पंतप्रधानांना एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी अचानकच जावं लागलं. त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा थोडासा उशीरच होईल. तुम्हाला इथे थोडा वेळ थांबावं लागलं तरी चालेल ना? जॉर्ज खिडकीतून बाहेर बघतच राहिला. बाहेर एकामागोमाग एक घोडागाड्या येऊन उभ्या राहत होत्या. ॲडमला वाटलं की जॉर्जनं आपलं बोलणं ऐकलेलंच नाही आहे. मग
तो परत घसा साफ करून म्हणाला, मिस्टर जॉर्ज स्मिथ, पंतप्रधान साहेबांना येण्यासाठी. हो हो ॲडम, मी तुमचं बोलणं ऐकलं आहे. जॉर्ज तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. आपल्या देशातील हा थोर विचारवंत नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेला दिसतो. या विचारानं अस्वस्थ होऊन तो जॉर्जला म्हणाला, तुम्ही कसल्या तरी चिंतेत आहात का? काय झालंय? मी काही मदत करू शकतो का? जॉर्ज अचानक त्याच्याकडे बघत अधीरतेने म्हणाला, मी आत्ता भविष्यात डोकावून पाहत होतो तर मला एका गोष्टीची जाणीव झाली की आणखी 100 वर्षांनंतर आपण सगळेच मृत असू. बरोबर, आपल्या देशाचाही विनाश झालेला असेल. आपलं हे राहणीमान संपुष्टात आलेलं असेल. आणि हे सगळं कशामुळे माहीत आहे? तर या घोड्यांमुळे. आणि ते ही जी घाण करून ठेवतात ना, त्या ह्या लीदमुळे. ॲडम बुचकळ्यात पडून जॉर्जकडे बघतच राहिला. हा माणूस मस्करी तर करत नसेल ना, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला होता. परंतु जॉर्ज पुढे म्हणाला, हे पहा, या देशात दळणवळणाचं प्रमुख साधन म्हणून आपण घोड्यांचा वापर करतो. गाडी ओढण्यासाठी, राजाच्या तबेल्यामध्ये आणि शेतातही आपण घोड्यांचाच वापर करतो. ॲडमनं मानेनं होकार दिला, कारण की जॉर्जचं म्हणणं हे खरंच होतं. मग आता असे कितीसे घोडे आहेत? आपण असं गृहीत धरूयात की एकंदर 500 कुटुंबांना स्वतःची घोडागाडी बाळगणं परवडतं. प्रत्येक घरात किमान 2 तरी मुलं आहेत. आणि जर ती मुलं पण अशीच श्रीमंत झाली तर काही वर्षात आणखीन 2 घोडागाड्यांची त्या प्रत्येक कुटुंबात भर पडेल. प्रत्येक गाडीसाठी 2 घोडे लागतात. म्हणजेच काय की प्रत्येक श्रीमंत कुटुंबात कमीत कमी 4 तरी घोड्यांचा वापर होईलच. म्हणजेच 2000 घोडे होतील. आता जर आपण राजाच्या सैन्याच्या घोडदळातील घोडे, शेतात काम करणारे घोडे असे सगळेच हिशोबात धरले तर घोड्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणावर वाढते. ॲडमनं परत होकार दिला, कारण की हे सगळंच खरं होतं. पण जॉर्जला यातून नक्की काय मुद्दा मांडायचा होता हे काही ॲडमला कळलं नाही. या सगळ्या घोड्यांची रोजच्या रोज जी लीद तयार होते त्याचं आपण काय करायचं, त्याची विल्हेवाट लावायची तरी कशी? अच्छा, ॲडम त्यावर शांतपणे म्हणाला, त्यासाठी मोठमोठे खड्डे खणण्यात येतात आणि त्यात ती सर्व लीद पुरण्यात येते. जॉर्जनं आता मान हलवली. तो म्हणाला, माझा मुद्दा तर नेमका तोच आहे. 100 वर्षांनंतर इथे काय दृश्य असेल याची जरा कल्पना करा. तोपर्यंत 2000 घोड्यांचे वाढत वाढत 4 लाख घोडे झालेले असतील. लोकसंख्यासुद्धा वाढतच चालली आहे, नाही का? म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर आणखी जास्त लीद. आणि या इतक्या सगळ्या घाणीचं आपण करायचं तरी काय? माणसाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणखी जागा, आणखी घरं, आणखी शेत यांची आवश्यकता तर भासेलच. मग ही घोड्याची लीद पुरण्यासाठी जे खड्डे करावे लागतात त्यासाठी आपण जागा कुठून आणणार? म्हणजेच जागोजागी सगळीकडे लीद आणि घाण यांचं साम्राज्य पसरेल. हळूहळू जर ती घाण पाण्यात गेली तर सर्वत्र रोगराई पसरेल, प्रदूषण होईल. मग आपल्याला सगळ्यांना विषबाधा देखील होईल. हे सगळं वातावरण दूषित होऊन जाईल. आपण सगळे आजारी पडू. ज्या देशात इतके जास्त आजारी लोक असतील त्या आजारी लोकांची काळजी घेता घेता आपला देशच मोडकळीला येईल. अखेर सगळी समाजव्यवस्थाच कोलमडून पडेल आणि इथलं जीवन संपुष्टात येईल. आपण सगळेच मरून जाऊ. हे सगळं केवळ त्या घोड्यांमुळे, घोड्यांच्या लीदमुळे. ॲडमनं एका जागी बसून या सगळ्या गोष्टींवर खूप विचार केला. भविष्याचं जॉर्जनं जे भयानक चित्र रंगवलं होतं ते खरोखरच फारच भीतीदायक होतं. पण मग अचानक ॲडममधला व्यवहारी माणूस जागा झाला. जर समजा जॉर्ज म्हणतो आहे अगदी तसंच्या तसं नाहीच घडलं तर? मग तो जॉर्जकडे वळून म्हणाला, मिस्टर स्मिथ, तुम्ही तुमच्या या सगळ्या हिशोबात एक महत्त्वाची गोष्ट तर विचारात घेतलेलीच नाही आहे. ती म्हणजे माणसाची परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन त्यात काहीतरी मार्ग काढण्याची क्षमता.
कित्येक वर्षांपूर्वी तर आपल्याकडे ह्या घोडागाड्या बैलगाड्या तर नव्हत्याच ना. आपण सगळीकडे पायी पायी चालत जात होतो. मग आपण पशुपालन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पशुपालन करण्यास सुरुवात केल्यामुळेच आपण थोड्याच दिवसांनी गाडी ओढण्यासाठी जनावरांचा देखील वापर सुरू करू लागलो. म्हणूनच तर मग घोडागाड्या बैलगाड्या ह्या सगळ्या अस्तित्वात आल्या ना. पण मनुष्य प्राणी केवळ एवढ्यावरच गप्प बसेल असं तुम्हाला वाटतं का? कुणी सांगावं, आणखी 100 वर्षात दळणवळणाच्या आणखी कितीतरी साधनांचा शोध लागलेला असेल. मग कदाचित त्यावेळी दळणवळणासाठी आपल्याला घोड्यांचा वापर करावासुद्धा लागणार नाही. कदाचित त्यावेळी आपल्याला पक्ष्यांप्रमाणे उडतासुद्धा येऊ लागलेलं असेल. कोणी सांगावं. जॉर्जला आपल्या उर्वरित आयुष्यात या समस्येवर तोडगा काही सुचला नाही. ॲडमनं भविष्याबद्दल जे काही भाकीत केलं होतं ते प्रत्यक्षात उतरलेलं पाहण्यासाठी तो जिवंत नव्हता. माणसानं मात्र या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची इतकी अत्याधुनिक साधनं शोधून काढली. त्यामुळेच त्या काळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात घोड्यांचा वापर केला गेला जात होता तेवढं काही आता होत नाही. जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. त्यातूनच पुढे मग रेल्वेचाही शोध लागला गेला. त्यानंतर कार्लाई बेन्स यांनी मोटारगाड्या शोधून काढल्या. मग आपण दुचाकी, चारचाकी या सगळ्या वाहनांचा उपयोग करू लागलो. त्यांचा शहरात दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागला. मग अखेर राईट बंधूंनी सगळ्या जगाला हे दाखवून दिलं की माणूस उडू देखील शकतो. मग विमानांचा वापर करून आपण उडू देखील लागलो. म्हणजेच काय की विमानांचा देखील शोध लागला. पाण्यातूनही प्रवास करता यावा यासाठी मग जहाजांचाही शोध लागला गेला. म्हणजेच काय की या सर्व महत्त्वपूर्ण शोधांमुळे घोड्या गाड्या, बैलगाड्या किंवा इतर प्राण्यांनी उडलेल्या ज्या काही गाड्या होत्या ही गोष्ट तर भूतकाळातच जमा झाली गेली. म्हणजेच काय की दळणवळणाच्या साधनात पहिल्या तुलनेत, पूर्वीच्या तुलनेत आणि आत्ताच्या तुलनेत खूप सारा बदल होऊन गेला. खरंच माणसाच्या अंगात ही संशोधक वृत्ती नसती, प्रयोगशीलता नसती तर आपलं अस्तित्वच या पृथ्वी तलावर नाहीसं झालं असतं. आणि जॉर्जनं भाकीत वर्तवल्याप्रमाणे माणसाची जातच नामशेष झाली असती. तर माझ्या आजच्या ह्या 10 स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली, काय तात्पर्य कळालं? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात. आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या 10 स्टोरीजमध्ये. धन्यवाद.